कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला, लीला, तुम्ही कोण आहात? ओळखलं नाहीस आम्हाला? आम्ही तुझ्या आतला आवाज आहोत। काय हवंय तुम्हाला? आधी तुला काय हवंय ना ते ठरव। काय चाललंय तुझं? का उगाच ते अंतराचा विचार करून स्वतःला एवढा त्रास करून घेतेस? हे बघ लीला, अंतरा एजंटचा पास्ट आहे। आता एजंटचं प्रेम तू आहेस आणि ते तुझ्या बरोबर आयुष्यभरासाठी बांधले गेले। त्यामुळे आता या अंतराचा विचार करणं बंद करून टाक। मला तरी वाटतंय तू घरी जा आणि असं समज की अंतरा तुला कधी भेटलीच नाही। आणि काय एजंटची खोटं बोल? अगं लीला, अगं हे जे प्रेम आहेत ना तुझं, तू प्रेमाशी खोटं बोलणार आहेस का? हे बघ, हिचं काही एक ऐकू नकोस। अंतराताई एजंटचं पहिलं प्रेम आहे, त्यांची पहिली बायको आहेत त्या। आणि तुला माहितीये ना एजंटनी अंतराताईंच्या आठवणीत किती वर्ष काढली। अगं आणि आता अंतराताईंना सुद्धा गरज आहे एजंटची। म्हणजे बघितलंस ना, त्यांचा स्वतःचा नवरा, घर, संसार सगळं असताना ते बिचाऱ्यांना एका महिलाश्रमात राहावं लागतंय ग। लीला, तू अंतराताईंना असं वाऱ्यावर सोडणार आहेस का? तू इतकी स्वार्थी वागणार आहेस? मूर्खपणा करू नकोस लीला। अगं हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे। ही वेळ इमोशनल होण्याची नाहीये लीला। ही वेळ स्वतःसाठी स्वार्थीपणे विचार करायची, कळलं? आणि तुला माहितीये ना, एजी नेहमी म्हणतात की त्यांच्या आयुष्यातली अंतराची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही। मग विचार कर लीला, जर तू एजेना अंतराबद्दल सांगितलंस तर एजे अंतराला घरी घेऊन जातील आणि या मूर्खपणामुळे ना एजेना कायमचं गमवून बसशील तू। चालणार आहे का तुला? एजंटपासून दूर राहू शकणार आहेस? नाही नाही लीला, हे बघा खोटेपणा आहे आणि खोटेपणावर कुठलंही प्रेम टिकून राहत नाही। लीला हे बघ, हिचं काही ऐकू नकोस। मी सांगते तेच कर, विसर अंतराला। नाही लीला, तू आत्ताच्या आता अंतराताईंकडे जा, त्यांना सगळं खरं खरं सांग एजंट बद्दल, घराबद्दल। लीला, हे असं वागशील ना तर एजेंना कायमचं गमावून बसशील। एजे हवेत ना तुला तुझ्या आयुष्यात? अजिबात तू असं करणार नाहीस लीला। तू अशी नाहीयेस एजंटसाठी, अंतराताईंसाठी। मी सांगते ना, माझंच ऐक लीला। ही काही बोलतेय, मूर्खपणा करू नकोस हा। हे बघ माझं ऐक, मी सांगते ते नीट ऐक। बस बस। रेती आईसाठी काय खायला बनवशील? ती उठल्या तुला दिलं? हो। बाबा, एक मिनिट इथे येता। काय झाला? बाबा, आजीच्या नावाने बँकेतून हा व्हेरिफिकेशन फॉर्म आलाय। आजीने 25 लाखाचं ट्रान्झॅक्शन केले, तेही चेकने। 25 लाख? हो बाबा, आणि तो चेक बँकेत डिपॉझिट झालाय म्हणूनच बँकेने हा व्हेरिफिकेशन फॉर्म पाठवलाय क्रॉस चेकिंगसाठी। आईने एवढी मोठी रक्कम मला न विचारता मला काही सांगितलं पण नाही तिने। कशासाठी? का? कोणीतरी ब्लॅकमेल तर नाही करत आहे ना? पॉसिबिलिटी आहे बाबा, आणि म्हणूनच तिला याचा त्रास होत असू शकतो बाबा। $25 लाख? एवढे पैसे कोणाला दिले असतील आजींनी? काहीच कळत नाहीये। कोण ब्लॅकमेल करत असेल आजींना? सरू, नक्कीच काहीतरी गडबड आहे। मला पण असंच वाटतंय वहिनी। आता काय करायचं?
काय करू? एजेंना सांगून टाकू का सगळं? अंतराताई परत आल्या आहेत ही गोष्ट त्यांना कळायलाच हवी. एवढं मोठं सत्य मी त्यांच्यापासून असं नाही लपवू शकत. एक काम करते, आताच्या आता लगेच त्यांना फोन करून सांगून टाकते. इथेच कुठेतरी ठेवला होता. तर कसं करू एजंटना फोन? एक्सक्यूज मी, ऍक्च्युली जरा इमर्जन्सी आहे. माझा फोनच मिळत नाही. मला माझ्या नवऱ्याला फोन करायचा आहे. तुमचा फोन देता का? या शॉ. हॅलो अभि, लीला बोलते. तिला बरं झालं तू फोन केलास. तू कुठे आहेस? आय बीन ट्राईंग युअर नंबर. हे बघ, आईची तब्येत बिघडली आहे. तू जिथे असशील तिकडनं इथे ये लगेच. गुड जॉब श्याम. तुला याचा मोबदला लगेच मिळेल. दुर्गा, हा? फायनली काय झालं किशोर? आजपर्यंत खूप रडलीस तू, पण आता आपले हसायचे दिवस आलेत. म्हणजे दुर्गा, अंतराई आणि लीलाची भेट झाली. काय? दुर्गा, आता काहीही झालं तरी लीलाला अंतराईंना ह्या घरात आणावंच लागेल. आणि एकदा का अंतराई ह्या घरात आल्या की त्यानंतर जो भूकंप येणार आहे ना, त्यात त्या एजेचं सगळं साम्राज्य नेस्तनाबूत होईल. दुर्गा, मी खरंच खूप खुश आहे आज. तुला तुला काय हवंय सांग. किशोर, मला जे हवंय ते आपोआपच मिळणार आहे आता मला. किशोर, एकदा का आपल्या अंतराई या घरात आल्या की या फसव्या बाईला, या लीलाला एजे आपोआपच विसरतील आणि आपोआप तिची या घरातनं हकलपट्टी होईल. लीला, तू आजपर्यंत मला जितका त्रास दिलास, माझ्या विरोधात जे जे काही केलंस, त्याची शिक्षा आता तुला भोगावीच लागणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.